सोप्या पद्धतीने इझिली तुम्हाला समजून जाईल. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती किती आहेत? 8. सगळ्यात सुरुवातीला येतो तो नाउन. कोण येतो? नाउन. कोण कोणते 8 आहे? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. आता नाउन मध्ये सर्वात महत्त्वाचे 2 प्रकार पडतात. तसे नाउनचे खूप सारे प्रकार पडतात, पण आज आपण 2च घेऊया. कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. कॉमन आणि प्रॉपर. कॉमन नाउन म्हणजे जे सर्वांसाठी एकसारखं असतं, त्याला काय म्हणतात? कॉमन. आणि प्रॉपर नाउन, आता या ठिकाणी मुलींनो म्हटलं तर सर्व मुली माझ्याकडे पाहणार आहेत की नाही? एकटी बघणार आहे का? नाही. आणि वर्षा राणी ही एकटीच म्हणजे वर्षा राणी कसं नाव झालं हिचं? प्रॉपर. एकाच मुलीच्या क्लासमध्ये नाव वर्षा राणी आहे आणि मुली काय एकटं आहे का हिचं नाव? नाही. तुमच्या सगळे विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या. मुलांनो सर्व मुलं माझ्याकडे बघतील आणि मी प्रॉपर म्हणलं अभिजित माझ्याकडे बघतो, अभिजितच पाहिजे ना, पूर्ण क्लास पाहिजे का? येतं का लक्षात? आता आम्ही गावातले, गाव आमचं कसलं नाव आहे? कॉमन. कोणतं गाव म्हणून समजायचं? खूप सारे गाव आहेत, पण एकूरगा हे काय झालं? कारण की सगळ्याच गावाची नाव एकूरगा आहेत का? नाही. फक्त एकूरगा हे एकच गाव असणार आहे. ज्याला विशेष असं स्थान आहे त्याला म्हणतात विशेष नाव. आणि कॉमन म्हणजे ते सर्वांसाठी एकत्र एकच वापरलं जातं, त्याला म्हणतात कॉमन. समजलं? कॉमन आणि प्रॉपर. काही कोणाला अडचण आहे का? आहे का? तर त्यामध्ये खूप सारे आणखीन प्रकार पडतात, ते का आपल्याला आत्ता एवढे महत्वाचे नाही. त्यानंतर आहे प्रोनाउन. कोण आहे? प्रोनाउन. जो नावाच्या ऐवजी वापरला जातो, नावाच्या ऐवजी वापरला जातो त्याला म्हणतात प्रोनाउन. आणि मराठीमध्ये पण रिप्लेसमेंट नाव, नावाच्या ऐवजी येतो, त्याला काय म्हणतात? प्रोनाउन. तर प्रोनाउन मध्ये ही, सी, इट, दे हे काय आहे? सर्व प्रोनाउन. हे नाव आहेत काय? अभिजित असा आहे, अभिजित असा आहे, प्रत्येक अभिजित म्हणतो का? नाही. तो काय त्याचं नाव आहे का? नावाऐवजी आपण काय वापरलं? तो. आता एखाद्या मुलीचं नाव आहे, आपण तुम्हाला आईवर निबंध लिहायला सांगितलं, माझी आई अशी आहे, माझ्या आईचं नाव हे आहे, प्रत्येकच म्हणतो का? नाही. नंतर आपण काय वापरतो? ती. काय? ती खूप सुंदर आहे, ती खूप छान शिकवते, ती खूप मला नवीन नवीन गोष्टी सांगते. ती म्हणजे काय झालं? प्रोनाउन. काय झालं? प्रोनाउन. आलं लक्षात? त्यानंतर आहे कोण? कोण आहे? ऍडजेक्टिव्ह. कोण आहे? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब सर्वात मुलांना कन्फ्युज करणारे 2. ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह. ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह आहे तो कोणाबद्दल सांगतो? कुणाबद्दल सांगतो? नाव किंवा सर्वनामाबद्दल जो सांगतो त्याला काय म्हणतात? ऍडजेक्टिव्ह. आणि जो वर्ब बद्दल सांगतो त्याला काय म्हणतात? ऍडवर्ब. काय म्हणतात? ऍडवर्ब. अगोदर आपल्याला वर्ब म्हणजे काय ते लक्षात आलं पाहिजे. काय? वर्ब. काय? वर्ब म्हणजे काय रे? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही करतो, जी काही क्रिया आहेत त्याला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. उठणे, बसणे, खाणे, लिहिणे, पिणे या सर्व काय आहेत? क्रिया. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वर्ब. काय म्हणतात? वर्ब. आणि जो वर्ब बद्दल सांगतो, कुणाबद्दल सांगतो? वर्ब बद्दल सांगतो त्याला काय म्हणतात? ऍडवर्ब. म्हणजे तो पळतो. कसा पळतो? हसतो. कसा? हस. ते हसती. गाला. कशी? गाला. मोठ्याने. हा हा हा. हे काय झाले सर्व? ऍडवर्ब. म्हणजे क्रियेबद्दल सांगतो, वर्ब बद्दल सांगतो, तो कोण आहे? ऍडवर्ब.